ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्था वधूवर सूचक मंडळातर्फे राज्यस्तरीय माळी समाज विनामूल्य वधूवर पालक परिचय मेळावा रविवारी 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झाला. यावेळी राज्यभरातून 1000 पेक्षा जास्त वधूवरांनी आपले नाव नोंदविले. मेळाव्यास प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर प्रथमेश वसंत गीते, शशी हिरवे, प्राध्यापक दिनकर जानमाळी, अंबादास खैरे, शंतनू शिंदे, प्रशांत जाधव, योगेश कमोद, पोपटराव जेजुरकर, रवी हिरवे, रमेश गायकवाड, संजय फडके, कुसुमताई शिंदे, अर्चना थोरात, जुई शिंदे आदी उपस्थित होते. मेळाव्यात 1000 पेक्षा अधिक वधूवरांनी नोंदणी करून परिचय करून दिला. मेळावा यशस्वी करण्याकरता संस्थेचे गिरीश बच्छाव, सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या सर्वच पदाधिकारी यांनी काम पाहिले. संस्थेच्या वतीनं हे 12वे वर्ष होते. राज्यस्तरीय माळी समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या वर्षापासून विशेष लकी ड्रॉ काढण्यात आला. उपस्थित असलेल्या वधूवर 10 वधूंना पैठणी, 10 वरांना शर्ट पॅन्ट पीस कपडे देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले संत शिरोमणी सावतामाळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुणे महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला. गेल्या 12 वर्षांपासून उत्कृष्ट मेळावा परंपरा सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेकडून माध्यमातून घेण्यात येत आहे. यावेळी माळी समाज वधूवर पालक परिचय मेळाव्यात सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेचे गिरीश बच्छाव, शंतनू शिंदे, रमेश गायकवाड, पोपटराव जेजुरकर, संजय फडके, शंकर काटे, किशोर भास्कर, विजय शेळके, भारती शेलार, प्रेमलता जुन्नरे, हेमलता शेलार, माधवराव बच्छाव, सचिन गायकवाड, नितीन कानडे, भगवान गीते, संपत क्षीरसागर, संतोष खोडे, भास्कर जेजुरकर, संतोष पुंड, सूत्रसंचालन संजय भोसले आणि नितीन जाधव यांनी केले. या मेळाव्यास सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. आम्ही दरवर्षी येतो राष्ट्रपतीला आमचं संस्था खरं तर माझी मनापासून इच्छा आहे की जे लोक सामाजिक जी संस्था जी आहे ती वधूवर मेळाव्याचं आयोजन करते तर आज त्यांचा सत्कार आपल्या स्टेजवर व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मी माझ्या परिवारात आपणा सर्वांना ज्या नववधूवर आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि माळी समाजाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो. सत्यशोधक माळी समाज
च्या वतीने सालाबादप्रमाणे वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. साधारणतः हा मेळावा आता 14-15 वर्ष झाली. हा सातत्याने हा मेळावा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतो आहे. समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने आणि यांची जी कोर कमिटी आहे याच्या माध्यमातून हा मेळावा या ठिकाणी होत असतो. ह्या युगात धावपळीच्या जीवनामध्ये मुलामुलीला नातेसंबंध जुळवण्यासाठी फार पराकाष्ठा करावी लागते आणि याच्यातून मुक्तता आपल्याला मिळावी म्हणून अशा मेळाव्याचे आयोजन सन्माननीय समितीकडून करण्यात येत असते. जीवनामध्ये तो जन्माला आला त्याचा विवाह होणार आहे, पण काहीतरी चुकीच्या गोष्टीमुळे आपल्या अनेक मुलामुलींचे विवाह थांबतात. त्याच्या पाठीमागचे कारणं असे असतात की कधी मुलाला मुलगी पसंत नाही, मुलाला मुलगी नाही, मुलीला मुलगा पसंत नाही, कधी याचं पॅकेज छोटं, हा सरकारी नोकरी नाही म्हणून मुली नाकारतात, कधी मुलगी म्हणतात का हा दिसायला काळा आहे, हा मुलगाच आहे, हा झिपऱ्यात आहे, असे वेगवेगळे कारण देतात आणि त्याच्यामधून आपल्या मुलामुलींचे लग्न थांबतात. मला हे म्हणायचे आपल्याला की जो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ती किती कॅपेबल आहे, त्यांचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्या मुलाचं चारित्र्य कसं आहे, तुम्ही जर याच्याकडे जर बघितलं तर आपल्या समाजातला हा दोष कमी होण्यास मदत होईल. उपस्थित बंधू व वधूवर आज परंपरेप्रमाणे सत्यशोधक या संस्थेप्रमाणे नेहमीच हे परिचय मेळावा भरवत असतात. मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी सुद्धा जयशंकर येथे भरवला होता. तिथे आपण समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद यांना दिला होता. मी जास्त काही बोलणार नाही, मी त्यांना बोललो होतो की गर्दीच्या हिशोबाने आपण शुभेच्छा फक्त स्वीकाराव्या किंवा बोलावं, कारण की हे व्यासपीठ काही भाषणाचं नाही आहे किंवा काय ज्या सूचना द्यायच्या त्या शशीभाऊंनी दिलेल्या आहेत. तर मी फक्त सर्व वधूवरांना जे जे इच्छुक असतील त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संस्थेने मला बोलावलं त्याबद्दल तर हा मेळावा जेव्हा चालू करायचा होता पहिल्या 15 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस 3 वर्षाचं गिरीश भाऊ ते शमनं घेऊन फिरत होते. पण ज्यावेळेस मेळावा पहिला चालू करायचा तर दामू अण्णा कमर जे गिरीश भाऊंना नेहमी सांगायचे का याच्यातून आपण एक असा मोठा मेळावा साजरा होईल का बरोबर समाजाची जी गरज आहे ती पूर्ण होईल आणि ती आज होताना दिसते. कारण ही उपस्थिती जी आहे ही आता थोड्या नाव जास्त वाढत. तर अण्णांचं नाव आवर्जून याच्याकरता घ्यायचं होतं का शेवटी सुरुवात जे करतात ते फार महत्त्वाचे असतात. कारण गिरीश भाऊंनी सुरुवात केली, पण जेव्हा अण्णांनी त्यांना साथ दिली आणि आमच्यासारख्या कार्यकर्ते तयार केले का जेणेकरून आज या मेळाव्याला ते भरभरून आता आम्ही पैठण येतो हे करतो ते ठीक आहे, आता प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु आम्हाला भाऊ आम्ही जेव्हा फिरायचो ना तेव्हा ओमनीमध्ये फिरायचो आणि घरून डबे बांधून आणि मग ते प्रचार गावागावात करत राहायचो. नमस्कार. आजचा जो हा उपक्रम ह्या ठिकाणी राबवला गेलेला आहे वधूवर मेळावा, त्या मेळाव्यासाठी कुठली फी आपण आकारत नाही आणि दरवर्षी 12 वर्ष होऊन गेले आणि दरवर्षी एक उच्चांक मांडला जातो. ह्यावेळेससुद्धा 1100-1200च्या वर इथं वधूवर ह्या उपक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. तसं बघा आत्ताच संतोनी भाऊंनी सांगितले की प्रत्येकाच्या घरी जाऊन मुलं मुली बघणं हे आजच्या काळात शक्य होत नाही. बऱ्याच गोष्टींची अडचण असते, नोकरी हे ते सगळ्या, पण एकाच ठिकाणी येऊन तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मुलं किंवा मुलींचं परीक्षण करता येतं, त्यांना बघता येतं, त्यांच्याशी बोलता येतं आणि त्यातनं एक पुढची भावी पिढी आपण या ठिकाणी निर्माण करण्याची संस्था मदत करते. त्याबद्दल या संस्थेचे खूप खूप आभार.
आणि असंच कार्य पुढं यांचं चालू राहणार आहे आणि आमच्या सगळ्यांचं सहकार्य या सगळ्यांना सतत मिळणार जाणार आहे. धन्यवाद. आपलं सत्यशोधक सेवा माई सेवा समिती माई वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने आज जो वधूवर मेळावा आयोजित केला होता त्याला आज जवळपास हजारो वधूवर एकत्रित झाले आणि सगळे समाज बांधव एकत्रित झाले. ह्या कार्याचा एकच उद्देश आहे की आता हल्लीच्या दगदगीच्या काळामध्ये बरेच लोकांना घरी जाता येत नाही, आपले मुलीचा विषय माहिती सगळ्यांना अडचण जाते, नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे हा उपक्रम मंडळाने याचसाठी राबवला का सगळेजण एकत्रित यावे आणि मुली स्टेजवर उभे केले, जेणेकरून मुलं कसे दिसतात, मुली कसे दिसतात हे समोर सगळं प्रात्यक्षिक बघायला भेटतं आणि याच्यातून ज्यांच्या आवडीनुसार जे ते चॉईस करून त्यांचे एकाचे 2 हात होता आणि 2 कुटुंब एकत्र येऊन सगळे नातेसंबंध एकत्र येतात आणि समाज देखील एकत्र येतो. असंच इथून पुढे सहकार्य समाज बांधवांनी मिळावं ही वधूवराच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही एक नवीन उपक्रम आमच्या विनंतीला मान देऊन मेळाव्यास पालक व वधूवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. जवळपास 1000पेक्षा जास्ती वधूवरांनी या मेळ्यात नोंदणी केली, सहभाग घेतला आणि अति उत्साहात आणि एकदम रीतसर पद्धतीने हा मेळावा इथे संपन्न झाला. या मेळाव्यात एक प्लस हे होती स्कीम होती की आलेल्या वधूवरांपैकी लकी ड्रॉ काढून त्यांना वधूंना 10 पैठणी आणि वरांना 10 सूटपीस असं आपण द्यायचं ठरवलं होतं. तर तोही कार्यक्रम आपण केला. वधूंना 10 पैठणी आणि वरांना 10 सूटपीस असे आपण दिले आणि मी सत्यशोधक माई समाज सेवाभावी संस्थेचा संस्थापक या नात्याने सर्व समाज बांधवांचे, वधूवरांचे व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानतो की त्यांनी मेळाव्यास उपस्थिती दिली.